Hello students. So this is our paper code EVS 1103. Okay, that is the practicals. Paper is third. Okay, practical based on EVS 1101 and EVS 1102. This is the semester first practical and this is practical first, that is measurement of atmospheric humidity by air hygrometer and light by lux meter. Okay, so our practical aim is to measure atmospheric humidity by air hygrometer and light by lux meter. सो आपण ॲटमॉस्फेअरमधली ह्युमिडिटी आपण चेक करणार आहोत. तर त्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो हेअर हायग्रोमीटर, आणि आपण जी पण लाईटची इंटेन्सिटी आहे सो ती पण आपण चेक करणार आहोत. तर त्यासाठी आपण यूज करतो लक्स मीटर. ओके, सो आवर फर्स्ट instrument is hair hygrometer. This is the demo practical. Okay, so firstly hair hygrometer, their principles: it is used for measurement of relative humidity. The change in moisture content in atmospheric air leads to change in relative humidity. Many hygroscopic substances are sensitive to humidity. Human hair is most sensitive to relative humidity and hence widely used in hygrometer. So जे पण ॲटमॉस्फेअरमधली ह्युमिडिटी आहे तर आपण ती कशा थ्रू चेक करणार आहोत, तर हेअर हायग्रोमीटर. ओके, सो त्याचं वर्किंग कसं असतं हेअर हायग्रोमीटरचं. दिस इन्स्ट्रुमेंट इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर डिस्क शोईंग मार्किंग of 0 to 100%. There is a pointer which indicates the moisture percentage. So आपल्याला एक सर्क्युलर डिस्क असते like that hair hygrometer. This is the instrument of hair hygrometer or figure of hair hygrometer. Okay, so अशा प्रकारची जी सर्क्युलर डिस्क असते शोईंग मार्किंग ऑफ 0 to 100%. ओके, 0 to 100% त्यापर्यंत त्याचं मार्किंग असतं. देअर इज अ पॉइंटर, सो त्याला एक पॉइंटर असतो. ओके, अँड तो पॉइंटर काय इंडिकेट करतो, तर जे पण मॉइश्चरचं पर्सेंटेज आहे तर तो दाखवतो किंवा इंडिकेट करतो. देन द नॉर्मल वेदर शोज रेंज ऑफ 40 to 70% ह्युमिडिटी. तर वेदरमधलं जे पण आपण ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी चेक करतो, तर ॲटमॉस्फेअरमधलं नॉर्मल जी ह्युमिडिटीची रेंज असते वेदरमधली तर ती किती असते, 40 to 70% ह्युमिडिटी ही नॉर्मल रेंज असते. ओके, इन्क्रीज इन द ह्युमिडिटी अबाव 70% इज द पॉसिबिलिटी ऑफ रेन कंडिशन. जेव्हा 70च्या पुढे जेव्हा पर्सेंटेज जातं ह्युमिडिटीचं तर काय दाखवतं किंवा इंडिकेट करतं तर पॉसिबिलिटी ऑफ रेन कंडिशन. ओके, अँड देन द बिलो ह्युमिडिटी 40% इंडिकेट्स ड्राय वेदर. सो जेव्हा 40च्या खाली जेव्हा ते ह्युमिडिटी दाखवतं किंवा इंडिकेट करतं सो इट इज द इंडिकेट दॅट ड्राय वेदर, तेव्हा ती ड्राय कंडिशन असते वेदरची. Then this instrument gives the fluctuation in atmospheric humidity and it is useful for prediction of rain. Okay, so this is the simple use of hair hygrometer. आणि ते काय चेक करतं तर ॲटमॉस्फेअरमधली ह्युमिडिटी. सो नॉर्मल जी रेंज आहे वेदरमधली ह्युमिडिटीची तर ती 40 to 70% असते, आणि जेव्हा ती 70%च्या पुढे दाखवतं तर इट इंडिकेट्स दॅट पॉसिबिलिटी ऑफ रेन कंडिशन, आणि जेव्हा ती 40%च्या बिलो दाखवते सो इट इंडिकेट्स दॅट ड्राय वेदर. ओके, सो दिस इज दी हेअर हायग्रोमीटर. ओके, देन आवर नेक्स्ट मेजरमेंट ऑफ लक्स फोटोमीटर. सो आपण लक्स फोटोमीटर थ्रू लाईटची जी इंटेन्सिटी आहे ओके सो ती चेक करायची आपल्याला. सो देअर प्रिन्सिपल ऑफ लक्स फोटोमीटर इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ लक्स युनिट्स with the help of this instrument.
hence it is called lux photometer. It is used for measurement of light intensity. सो आपण हे कशासाठी यूज करतो आहे तर लाईटची जी इंटेन्सिटी आहे त्यासाठी आपण लक्स फोटोमीटर यूज करतो. ओके. सो वर्किंग ऑफ लक्स फोटोमीटर. It consists of a light sensitive photoelectric cell connected to an ampere meter. सो जे पण लाईटचा जो सेन्सिटिव्ह फोटो इलेक्ट्रिक सेल आहे तर तो कशाला कनेक्ट केलेला असतो तर तो ॲम्पियर मीटर जो आहे तर त्याला कनेक्ट केलेला असतो. ओके. देन when the photo cell is exposed to light, it produces a current which is proportional to the amount of light falling on its surface. The current produced deflects the needle in ampere meter in direct proportional to the amount of light and hence gives the reading of intensity of light in lux unit. Okay. So this is the simple diagram of lux photometer. So first diagram, see here firstly photo detector, then firstly here LCD display, then this is the module, then interface and theater. सो हे जे कनेक्टर आहे त्याच्या थ्रू आपण ॲम्पियर मीटरला ते कनेक्ट करतो आणि जेव्हा त्या लाईटची इंटेन्सिटी फोटो डिटेक्टरवर पडते तर तो जो पण LCD डिस्प्ले आहे तर तिथे जी पण लाईटची इंटेन्सिटी असेल तर तो डिटेक्ट करतो किंवा इंडिकेट करतो. ओके. किंवा त्याची जी लाईटची जी रेंज आहे तर ती आपल्याला तिथे दाखवतो. ओके. सो दिस इज दी very simple practical or information about measurement of atmospheric humidity by hair hygrometer and light intensity by lux photometer. Okay. Thank you.